मे महिन्यातला पहिला सोमवार होता. उगवला एक एक दिवस पाखरासारखा भुरकन मावळत होता. गिरजा नदीकाठचा शिवार लोकवस्तीच्या मानानं मोठा होता. विहीर बारवांचा शिवार म्हणून त्याची ओळख होती. कांद्या बटाट्याच्या काढणीनंतर कोथिंबिरीच्या फडाने, गवार भेंडी वांगी टमाट्याच्या लागवडीने आणि मेथी चाकवत शेपू पालक आदी भाजीपाल्याने ती काळी आई पुन्हा हिरवळली होती. सुगी आणि लग्नसराईमुळे बळीराजाच्या धामधुमीनं आणखीनच वेग घेतलेला होता. गावात 10 एकराच्या पुढे 15-20 बागायतदारांच्या दूध दुभत्याच्या जोडधंद्यामुळे कामगतींना तोटा नव्हता. नांदूरचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की गावात दुही दुफळी नव्हती. कामगार, बलुतेदार, कारागीर, व्यावसायिक, लहान मोठे शेतकरी सगळे गुण्या गोविंदाने नांदत होते. किरकोळ स्वरूपाचे भांडणतंटे सोडले तर नांदूरमध्ये शांतता, सुख, समाधान याची रेलचेल होती. संध्याकाळचे 6 वाजले होते. आबा नुकतेच मळ्यातनं आलेले होते. अंगणात चटई टाकून बसले होते. गोधाला चुलीवर चहा ठेवायला सांगून माई आबांच्या जवळ येऊन बसली होती. चहापान चालू असताना आबांनी माईला विचारलं, "फसे शंकर कुठं गेलाय?" "तो सडवलीला गेलाय, एका मित्राचं लग्न आहे म्हणला." "काय काम होतं का त्याच्याकडं?" "गुरुवारपासनं आपल्या कोथिंबिरीची उपटणी सुरू करायची. उपटणीसाठी त्याला 4-5 माणसं बघायला सांगायची." "मग तुम्हाला वेळ नाही वे माणसं बघायला?" "अगं शिवारभर कोथिंबिरीचे फड उपटणीला आलेत. माणसं मिळणं अवघड असल्यामुळं ही कामगिरी शंकरवर सोपवायची." "आपलं फड माणगावच्या व्यापाऱ्याला द्यायचा होता ना?" "दिलाय, पण माल आपण उपटून द्यायचा आहे." "केवढ्याला दिला?" "60,000ला. रोज 1000 गाड्या उपटून द्यायच्या." "महिना आहे, मी येत जाईन." "आणि तुझी कंबर दुखी?" "घरात बसून कंटाळा आलाय धनी, आणि पोरांना बी संशय यायला लागलाय, त्यात लग्न बी जवळ आलंय." एवढ्यात माईची मोठी बहीण नानी आल्या. त्या चटईवर बसल्यावर माईनी गोधाला हाक मारली. "गोधा." गोधाऐवजी सुंदर बाहेर आली. तिला माई म्हणाली, "अगं मावशीला चहा घेऊन ये." "नाही नाही नको ग, मी चहा घेऊन आले फासा. चहाला हाडकं नसतात मोठ्या बाई." "पण उशीर करून आली." "अगं उद्या साठवायची जत्रा करायची." "साठवायची?" "हा ना, सांबाचं जावळ काढायचं राहिले. लग्ना अगोदर शास्त्रविधी पार पाडणं भाग आहे." "बकरू घेतलं का?" चहा झाल्यावर आबांनी विचारलं. "घेतलं की. सकाळी शंकरला घेऊन सांबा धनगरवाड्यात गेलता." "उद्या तुम्हाला सवड आहे ना आबा?" "नसली तरी काढायला लागन." "किती वाजता जायचं साठवाईकडं?" 12 वाजेपर्यंत जाय पाहिजे." "भाकरी घरी करून न्यायचे का?" "नाही नाही, तिथंच करायच्या. हिरा, मंदा, पारू, गोधा चौघी 2 तासात 50-60 भाकरी करतील. आधुलीवर तांदळाचा भात घालू." "उस्मानबाईला कालवण करायला सांगा ना." आणि सांगितलंय. "तुम्ही मदतीला असणार आहे का?" "व्यवस्थित असले तर करतील मदत, नसले तर साठवाई पुढं पडतील लोळत." "चिंता करू नका कुणी, मी जेवायला बसल्यावर ग्लासभर घेईल." "काय खरं सांगताय काय देणे? एका ग्लासात कसं भागायचं तुमचं?" "चिंता करू न ग, सांगितलं ना मी." "आणि फसा तू येणार ना ग?" "मला जमन का यायचं?" "अगं ऊन उतरल्यावर निवांत हळूहळू ये. तुला घेऊन यायला शंकरला सांगितलंय." "अगं पण शंकर पुढे नाही येणार वय." "तो उस्मानबाईला कालवण नीट करू देणार नाही, सगळ्याची तिथं टिंगल करत बसन." "आणि जावळ काढायला कोणचा मामा सांगितला?" "दिलाय की परभूला निरोप." "तो नाही आला तर बाळमामा पांडूमामापैकी कोणाला तरी सांगू." "नानी तुला एक विचारायचं आहे." "काय ग?" "गोधाला येऊन बरेच दिवस झाले आता. 8-15 दिवस तिला चिकोडीला पाठवायची का?" "अगं बाया पाठवायलाच पाहिजे. प्रभूला कुलदैवताची विधी करायला लागतील. गोंधळ भराड दंडवताचा कार्यक्रम करायला लागल, देवक बांधायला लागल. आणि एवढं सगळं करायचं म्हणजे गोधा माहेरी असलीच पाहिजे ना." "मावशी तुम्ही जेवून जाणार ना?" सुंदरने बाहेर येऊन विचारलं. "अगं कळत कसं नाही सुंदर? हां, हे बघ समजून घे. तुझी मावशी जेवून जाणार आहे, समजलं का? चांगलं फोडणीचं वरण करा, भजी काढा, किस तळा, शेंगदाण्याची मिरची करा." "आम्हाला भजी नाही काढता येत." "अगं बाया मी काढीन की." "आबा तुम्ही जेवायचा उगाच आग्रह करताय."
अहो सगळं धामाधामा पडले, हिराला तिकडं सुधारायचं नाही. नाणी जबाबदारी अंगावर पडली ना आपोआप सुधारते बघा. आणि बसता कधी कुठं करायचं ठरवलंय का? दिवस जवळ आलेत ना, भानगावाऐवजी बोरगावात करू. कुलवधू वस्त्र भांडारात वाजवी किमतीत साड्या कापडं मिळतात. तुमचा भाऊ उद्या आला तर लय सोयीचं होईल. आणि पत्रिका कधी छापायला लागणार? ती जबाबदारी मी नानांवर सोपवली. एकच छापायची. गावकी भावकीचा फापट पसारा टाळायला सांगितला नानाला. तेवढेच शंकर आलाच. नानीने त्याला विचारलं, कुठं गेलता रे? मी सडवलीला गेलतो. मित्राचं लग्न होतं ना. सडवलीला सांभा आला होता ना, त्याच्याबरोबर तर गेलतो. लग्न 5:30 वाजता होतं. एवढा उशीर का लागला यायला? सांभा भाऊचा मित्रपरिवार लय मोठा आहे मावशी. त्याच्याबरोबर जायचा ना मला कटाळच येतो. खाणं नाही, पिणं नाही, नुसता टाईमपास. तू प्यायला केव्हापासनं लागला? मला आबांचा वारसा नाही चालवायचा मावशी. असं मिश्किलपणे म्हणून शंकर घरात गेला. न्हाणीत जाऊन तो हातपाय धुत असताना माईने त्याला विचारलं, जेवणार आहे ना शंकर? आता बाज्याचा खमंग वास दरवळतोय. वरण भाताबरोबर एखादी प्लेट खाईल की. हे बघ स्वयंपाक झालाय, तुझ्या मावशीला आण बोलवून. आणि बापाला काय अंगणात हवा प्यायला ठेवू का? पुढचं बोल नको रे तू. आण बोलवून. पोरीनो ताटं घ्या. दुसऱ्या दिवशी बरोबर 3 वाजता शंकर भोकरीच्या झाडाखालून घरात आला. जावळाच्या जत्रेला माई तयार होऊन बसली होती. माई अजून उन्हाची काहिली कमी नाही झाली. तू शियाना म्यानाच आहे का? 15-20 मिनिटाचा तर रस्ता. पण तुझ्या कासवाच्या गतीमुळं तासभर लागन माई. लागू दे. पांदीच्या दोन्ही बाजूला झाडी आहे, उन्हाचा चटका जाणवायचा नाही. आता तुझी तयारी असेल तर माझी ना नाही आहे. चल बाबा, सकाळच्या नाश्त्यावर मी टावेलवाला करून घे डोक्यावर. मी छत्री घेऊ का तुझ्यासाठी? माझ्या हातात काठी असणार आहे, दुसऱ्या हातात छत्री धरून चालता नाही येणार मला. मग तुझ्यासाठी मटणाचा डाबा भरून आणू का? अरे जावळाचं मटण आहे ते, घरी नाही आणता येत. उरलं तर तिथं उगमाजवळ टाकून यायला लागते. काही घ्यायलाच पाहिजे का? अरे घे बाबा, खड्डे खुड्डे लय आहेत, आधारासाठी पाहिजे. दुखण्याला लय लाडवून ठेवला तू माई. परत दुःख शीतल असतंय पोरा. हे तुझं एकटीचं नाही दुःख माई, हे दुःख आमच्या सगळ्यांचं आहे. तू आता घरातनं बाहेर पडायला काय घेशील? टाईमपास करण्यासाठी शंकरने गप्पात मुद्दाम अर्धा तास घालवला होता. नंतर त्याने हळूच विचारलं, तुझी काठी कुठं ठेवली? अरे जिन्याजवळच्या दारामागं असन, चल घेते मी. अनुवानी पायाने साठवायला जायचं असतं का? अरे नाही बाबा, घाल चापला. तुझ्या दिसत नाही ते असतील रे बाहेर. तू बाहेर उभं. भोकर ओढ्यालगतच्या पायवाटेनं कवडीपर्यंत गेले. शंकरच्या मनात माईची गंमत करायची कल्पना तयार होती. ओढाजवळ आल्यावर माई म्हणली, आपण साकवावरनं पलीकडे जाऊ शंकर. आहे नाही 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 नको माई, साकव आलाय मोडकळीला, झुलत्या पुलासारखा हलतोय तो. लोकांनी बी त्याचा वापर बंद करून टाकलाय. महिन्याभरानं त्याची डागडुजी करणार आहेत. आपण वाड्यातनं जाऊ, धोका नको आपल्याला. अरे पण वाड्यात खाच खळगे दगडदोंडे फार आहेत पोरा. असू दे, तुला वाडा नवीन आहे का? अरे नवीन नाही, पण आता पण परंतु मनात आणू नको, पुढं हो. खाली बघ, काठी टेकत असती असती असती. चल, मी तुझ्या पाठीमागून चलते ना. माझ्या पाठीला डोळे नाहीत ना माई. तुझा तोलबिल गेला तर मला दिसणार नाही. पाय घसरला पडली तर सगळे फाडून खातीन मला. ओढा 15-20 फूट खोल होता. उतरापासून पलीकडची चढण संपेपर्यंत ओढ्याची रुंदी 50-60 फूट होती. उन्हाळ्यामुळे आटत आला होता. फक्त 1-1.5 फूट रुंदीची पाण्याची धार झुळझुळत होती. माई पुढं झाली. हा हू करत वाहत्या धारेपर्यंत गेली. धार ओलांडून 2-3 फूट पुढे गेल्यावर शंकर घाबरल्या सुरात मोठ्यांदा ओरडला, माई माई, साप येतोय आपल्याकडं, पळ माई पळ, साप येतोय. माईची गाळणच उडाली. घाबरल्यामुळे हातातली काठी टाकून शंकरच्या मागोमाग पळत सुटली. ओढ्याच्या पहिल्या तीरावर आल्यावर दम लागल्यामुळे धापा टाकत मटकन खाली बसली. पदराने घाम पुसत जरा वेळाने तिने शंकरला विचारलं, कुठं आहे साप? अगं पिवळा धमक वाव भरनांबीचा होता. आपला पाठला करतोय असं वाटलं. लय घाबरलो होतो मी. बाजूच्या पांदळात शिरला बहुतेक. बस खाली थोडा वेळ. माई काठी कुठं टाकली, कुठं गळून पडली कळलंच नाही. आणि एवढ्या जोरानं कसं काय पळता आलं बरं तुला? तेच नवल वाटतंय पोरा.
मणक्याचा सरकलेला सांदा खट्ट दिशी बसल्यासारखा वाटला. म्हणजे साप तुला धार्जिना झाला म्हणायचा. साप नाही, सटवाई धार्जिनी झाली. दुखण्याला लय काटाळली होती मी. खरं सांगते ना माई तू? शंकर पुन्हा हसत म्हणाला. तुला काय वाटलं? नाही, आणखीन 2 महिने पलंगावर लोळायची धमाल राहिली. काहीतरी बोल नको रे. पुढच्या मंगळवारी आपण पण तुझ्या नावानं सटवाईला 2 पायाचं देऊन टाकू माई. चल. सटवाईच्या जत्रेहून परतायला सगळ्यांना चांगला अंधार झाला होता. बकऱ्याच्या मानानं जेवायला आलेली माणसं फारशी नव्हती. उस्मानबाईंनी खसखस, दही, मटण मसाल्याचा वापर केला. मस्तपैकी मटण शिजवलं. सगळे यथेच्छ जेवले. तृप्तीचे ढेकर देत मंडळी गावात परत आले. गावाकडे येताना पोरासोरांबरोबर दुखण्याचं बिंग फुटल्यामुळे आबांनी सुद्धा माईच्या फिरक्या घेतल्या. शंकरने अतिशय चातुर्याने हातोहात गंडवलं होतं. माई शर्मिंदी होऊन गालातल्या गालात हसत होती. तिची उडालेली त्रेधा ऐकता ऐकता सगळ्यांची छान करमणूक झाली होती. आबा पिऊन तर्राट होते. घरी आले तरी त्यांची फारशी उतरलेली नव्हती. अंगणातच बैठक मारून ते माईला म्हणाले, पाठीला लय खास सुटली फशी. अंग टाकायला आण काहीतरी. काय आणू? घोंगडी आण ना. घोंगडीला पाठ घासता येईन. घोंगडी खराब होईन धनी. नाही होणार फशी. आणि उलटी झालो. काय भलते सांगते माई? आबांना लिंबाच्या खोडाला पाठ भिडवता यायचीच नाही. आबा, मी न्हाणीतनं दगडाची घासणी घेऊन येते. पाणी शिंपून पाठ घासती तुमची. सुंदर म्हणाली. नाही नको, तुझं पाठ घासणं माहिती मला. अहो, तुम्ही खास खुजलीच्या झोडपाव अर्धा पाऊण तास लोळत होता, म्हणून तुमच्या पाठीला खास सुटली असणार. म्हणजे तूच ते झोडप माझ्या अंगाखाली टाकलं काय? काहीतरी काय बोलता हो धनी तुम्ही? उतरली नाही का तुमची? मग खुजलीचं झोडप आलं कसं माझ्या अंगाखाली? गोदा, चूल पेटव, जर्मलचं पातेलं ठेव तापायला. तुम्हाला आंघोळ करायची का आत्या? अगं बाया, मला नाही, तुझ्या सासऱ्याला धुवून काढू आपण. तेवढेच शंकरची स्वारी आली. सगळ्यांना अंगणात बघून त्याला आश्चर्य वाटलं. बापाला घोंगडीवर लोळताना बघून त्याने विचारलं, काय आबाजी अजून उतरले नाही दिसत माई? अरे फारशी उतरली नाही, त्यातून त्यांच्या पाठीला सुटली खाज. आबा, उतरेसाठी चपटी घेऊन येऊ का? अरे नको रे पोरा. त्या पांड्याला जावळीची बट कापायला बोलावण्यात चूक झाली. येताना 2 बाटल्याच आला तो घेऊन. काय लंगोटे यार तुम्ही सांगितलं असणार म्हणून त्यांनी बाटल्या आणल्या. अरे पण एका ग्लासाच्या वर पिणार नव्हतो ना मी. लय आग्रह केला त्याने. होय, आणि पिणार तोंड कोणाचं होतं? महिनाभर मी घेतली नव्हती, त्यामुळे तोंडाला आवर नाही घालता आला. आत्या, पाणी तापलंय, नानीत उतरू का बाहेर आणू? गोधानी सासूला विचारलं. तू नानीत उतरून ठेव. उठा धनी, ऐकलं ना? कधी ऐकलं नाही तुझं? माझी लाडाची आस्तुरी तू. खुजलीचं झोडूप माझ्या अंगाखाली टाकून आत्ता प्रेमाचा उमाळा आणला वय. कापडं हिथं काढू नका, नानीत गेल्यावर काढा. गोधा आणि सुंदर माईसुद्धा हसायला लागली. शंकर म्हणला, हाबाची टिंगल करायला कधी मिळाली नाही का माई तुला? अरे बाबा, तुझ्या बापाच्या करामती तुला नाही माहिती. आंघोळीनंतर चहा घेऊन आबा खोलीतल्या पलंगावर जाऊन लोटले. मग चुलीजवळ जाऊन बसत माईने विचारलं, तुम्हाला काय खायला करू का पोराव? माई, मला भूक नाही. मी दूध भात खाईल माई. मटणावर दूध खायचं प्यायचं नसतं बाळा. दुसरं काय करू सांग? मग खारे शेंगदाणे. शेंगदाणे ढाळतीन. टोपले सकाळची भाकरी आणि मिरचीचा खरडा आहे. गोदा, तू? नाही, मलाही भूक नाही. शंकर भाऊला नाही विचारलं माई? त्यो सारखा चरत होता. 2दा वाटी वाटी रस्सा प्यायला तो. आणि माईची काठी कुठं टाकली भाऊ? माईनी वाड्यात टाकली ती. येताना लई शोधली, सापडलीच नाही. आणि पुन्हा लागली काठी तर मग आता कुबड्या घ्यायला लागतील. शंकर, 9 वाजून गेले असतील, झोपाय जा, माई म्हणाली. माई, एवढ्या लवकर झोपलो तो पहाटे 3-4 वाजता जागेन. एक गोष्ट सांग की. पोथ्या पुराणं कधी ऐकली नाहीत? ऐकले असते तर रोज गोष्टी सांगितल्या असत्या. पोरीनो, टाका तुमचं अंथरूण. 9:30च्या सुमाराला शंकर झोपायला माडीवर गेला. गोदा सुंदरनं त्याचं अंथरूण टाकल्यावर दाराला कडी घालायला सांगून माई आपल्या खोलीत शिरली. आबांना झोप लागली होती. दाराला कडी घालून ती त्यांच्या जवळ जाऊन बसली. नवऱ्याला उठवावं का आणखीन तासभर झोपू द्यावं याचा निर्णय तिला लवकर घेता आला नाही.
दुपारी झोप झाली नव्हती. त्यातून मटणावर भरपेट ताव मारला होता, त्यामुळे तिच्याही पापण्या जड झाल्या होत्या. शेवटी तास दीड तास झोपायचा निर्णय घेऊन ती नवऱ्या शेजारी आडवी झाली. आबांना थेट 12 वाजता जाग आली. ते उठून बसले. माईने जराही हालचाल केली नाही. लाईट चालूच होती. ते बाहेर जाऊन आले. दाराला कडी घातली. पलंगावर अंग टाकलं. बायकोला हलवलं. डोळे चोळत तिने विचारलं, अहो किती वाजले? काय 12:30 वाजाय आले. तुमची झोप झाली ना? झाली की, लय छान डोळा लागला होता. आत्ता लगवील लागली नसते ना, आणखीन 2 तास जाग आली नसती. मी बाहेर जाऊन येते. ये लवकर ये. ती बाहेर जाऊन आल्यावर आबांनी तिला विचारलं, किती वाजता खोलीत आली तू? 10 वाजता. मला उठवायचं नाही का? माझे बी पापणे जड झालते. आणि शंकर कधी गेला माडीव? 9:30 वाजता. त्यांनी लय धूर्तपणे आपलं पितळ उघडं पाडलं बरं का. अहो साप म्हणत तो पळत सुटला. मी तर लय घाबरले. मग पळत सुटले त्याच्या मागं. कंबरदुखीची आठवणच नाही राहिली. मी वरती येऊन बसले होतो. हसायला लागला. तवा कुठं मला कळलं आपली फसकत झाली. आणि सटवाईकडे येताना काय म्हणला ते विचारू नका. आपल्या सगळ्या सोंगाडोंगाची खडानखडा माहिती त्याला. अगदी फाट्यावरच्या फुलवाल्याकडं आपण काठी ठेवून उडप्याच्या हॉटेलात गेल्यापासूनची. तू फशे दुखण्याचा अतिरेक केला. तुझ्या कारस्थानात मला सामील करून घेतलं. मला बी तोंड घशी पडलं. धमाल करायच्या नावाखाली दोघं बी उघडे पडलो आपण. मी हादरून गेले त्यांनी. गोदाला तुम्ही माझ्यासाठी केली नाही, तुमच्या मौजमजीसाठी केली. गोदा मला पसंत नाही, त्यामुळं आबांनी मला दुसऱ्या लग्नाला परवानगी दिली. आता तुमच्याप्रमाणे मी पण धमाल करणार असं लय काय बोलत होता हो शंकर. पैसे तुझ्यासारखा तो अविचारी नाही आहे. तो असलं काय करणार नाही, मला खात्री आहे. मी सांगतो तुला, पहिल्यापासून त्याला तुझ्या आजाराचा संशय आलेला असावा, म्हणून तो आपली गंमत करत असणार. आणखीन एक सांगून ठेवतो, शंकरला या बाबतीत अजिबात डेवचायचं नाही. त्यांनी विषय काढला, हसण्यावारी न्यायचा. तू फटकळ तोंडाची, तुला पडदिशीर राग येतो, पण शंकर लय बेरकी आहे, लक्षात ठेव. तुमच्याच अवलादीची आहे तो. तुम्ही काय कमी थेर केली का? बाकीच्या गापा शिलकीला ठेव. त्याच्याशिवाय तुम्हाला काही चैनच नाही पडत का? आता तू सवय लावली ना, तुला तरी जमतंय का? साठी ओलांडून जायला पाहिजे पैसे त्याच्यासाठी. अहो आता सून घरात आले हो. घरात आहे की ती. लग्न झाले हो म्हणते हो मी. ती काळजी मला आतापासून लागून राहिली. मला तर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे. तुटेपर्यंत आणायचं नाही. आपलं पोरग किती करामती माहिती ना. तुम्ही सारखे मलाच उपदेशाचे डोस पाजत राहा. तुम्ही राहता सगळं करून नामा निराळे. लय झालं लय झालं. खाणं थोडं, गाणं जास्त आहे तुमचं. काय म्हणा पैसे, पण तू तरुण पोरीसारखे दिसायला लागल्या दिवसेंदिवस. सोनीला पण अशीच हरभऱ्याच्या झाडावर चढवत असणार तुम्ही. कौन सोनी? भक्तीन, तुमचं लाडकं पाखरू. पैसे अगं मी त्यातला असतो तर रोज तुझ्याजवळ आलो असतो का? सांगू का शंकरला छडा लावायला? त्याच्या हातात असलं काय भलतं असेल तर कोलीत देऊ नको. तो पाण्याला आग लावणारा पोरगा आहे. मला सांगा खरी भानगड काय? काय भानगड असणार आहे? अगं सोनाबाई बायजाबाई या विधवा बाया आपल्या हक्काच्या मोलकरणी आहेत, म्हणून त्यांच्याशी नेहमी गोड बोलायला लागतं. तू गैरसमज करून घेतलाय. बस त्याविषयी नानांशी चर्चा केली का हो तुम्ही? हा केली. कुठं करायचं ठरलं? बोरगावला. कुलवधू वस्त्र भांडार, दुपारी 12 वाजता. कोणच्या दिवशी? मंगळवारी. आपली कोथिंबीर उपटणी सोमवारपर्यंत चालू असणार ना, त्यामुळं मंगळवार केला निश्चित. प्रभूला सांगाय जायला पाहिजे. उद्या शंकरला गोदाला पोचवायला सांगू, तोच सांगन. तुम्ही गेला तर? मला काम आहे काय पैसे? राग्या सांग काम आहे. दिवसभर त्याच्या मागं उभं राहायला लागतं. आपण शंकर गोदाच्या मनात काय बाय भरवून दिल त्यांनी. अगं आधीच त्याचा नकार घंटा अनुभवायला मिळतोय. तुटेपर्यंत आणायचं नाही सांगितलं ना. त्यांना थोडं फार जवळ येऊ द्यायला पाहिजे. त्यांची मनं जुळले नाही तर नको ते होऊन बसन. आबा समजावणीच्या सुरात म्हणाले. मग माईला आणखीन शंका उपस्थित करता आल्या नाहीत. अंगावर पांघरून घेत ती म्हणाली, मिटा डोळा आता. डोळं मिटतात का नाही ते सांगता येत नाही फशे. मग बाहेर जा आगायला. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता शंकर गोधासह चिकोडीला जाण्यासाठी स्टँडवर आला.
एस टी यायची होती म्हणून सदू अण्णाच्या पानटपरीच्या पुढच्या बाकावर बदामाच्या सावलीत बसला. साधू अण्णानं स्मित करत विचारलं, काय जोडीनं कुठं निघाले शंकर भाऊ? या हिडिंबेला चिकोडीला पोचवाय निघालोय. काय स्वतःला काय सिनेमातले हिरो समजता का? गोधानं शेलकीतला हाणला. माईच्या तालमीत चांगली तयार झाली बरं का पोरी तू, सदू अण्णा हसत म्हणाले. मी याला खाली मुंडी गोगल गाय असं समजत होतो अण्णा. तुमच्यासारखे तारे तोडाय शिकले नाही मी. काय तुझं खरं नाही शंकर भाऊ. म्हणजे अरे आम्ही आकडं येत होतो तेव्हा तुमची आस्तुरी भेटली. काय म्हणली? तुमच्या नावानं शिमगा करत होती. मोगम बोलू नको आहे. आता कान फाट्यानं आवाज पडलंय माझं. मी खरं सांगितलं तर भांडणं लावली म्हणाल त्याच्यापेक्षा न सांगितलेलं बरं. सांगा. सुमनताईला माझं नाव समजलं ना, माझं टाळकं सडकायला कमी करणार नाही. सुमाताईच्या शब्दात सांगतो, स्टँडवरच्या डबड्यावर मिळणाऱ्या 4 रुपयावर माझा डेरपोटा नवरा स्वतःला मोठा शेट समजायला लागलाय. बायकोच्या केसाला कधी तेल मिळतं का विचार. फाट्यावर कोण अवधा सापायदा झाली, सारी भरती तिची चालली. भेटू दे मला. जिंज्या धरून लोळवली नाही तर बापाचं नाव नाही सांगणार. बोलायला गेले की खाली मान घालून शमुष्यासारखा ऐकून घेतो. लाज शरम येशीला टांगली. नवरा म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली मला. त्या हाडळीनं लाथाडला का निजण्यापुरता येतो गोडी लावायला. गोधा गालात फिदी फिदी हसू लागली. सदू अण्णाला राग आला आणि म्हणाले, त्या सुमीचं डोकं फिरलंय शंकर भाऊ. अलीकडं लय कुचक्यासारखं बोलायला लागली ती. हे सगळं खोटं आहे भाऊ. कुणीतरी कान भरवले तिचे. जगाला तामाशा दाखवायचा नाही म्हणून ऐकून घेतोय. एकदा हाता घालणं काढले ना. सदू अण्णा काय येडे झाले का तुम्ही? अहो बाईची अक्कल. संशयाला जागा ठेवू नका. खऱ्या खोट्याचा फैसला एकदा करूनच टाका. शंकर साळसूतपणे म्हणाला. तेवढ्यात खंडूमामाची लक्ष्मी खडखड करत आली. सावलीला उभी करून खंडूमामा खाली न उतरता म्हणला, अण्णा एक चौरंगी मसाला आणता का? येतं यान घेऊन जा. तो कळलाव्या तुमच्या पुढं बसलाय अण्णा. आपण नाही येणार तिकडं. आंघोळ केल्याबरोबर शंकरने महादेवाला पाणी घालून येण्यासाठी गाढवा घेतला आणि चुलीजवळ बसलेल्या माईला म्हणाला, महादेवाला पाणी घालून येतो माई. अरे चहा घेऊन गेला असता. नाश्त्याबरोबर घेतो की. मधी कुठं रे घालू नको. आज लय काम आहेत माई. काम काय आहेत कळू दे. अगं गावात मांडव डाळीच्या पत्रिका वाटायच्या आहेत. राघू मामाला मांडव करायला बोलावलंय. त्याला मदत करायला पाहिजे. अंजना मावशीने जेवायला बोलवलंय. सुतार मामा उस्मानबाईकडे जायला लागन. सांबा भाऊबरोबर कपडे आणायला जायला लागन. कासार भराडी सांगितले ना. कासार 11 वाजता येईन. भराडी 2-2:30 येतो म्हणलाय. नेहमीच्या वाटेनं महादेव मंदिराकडे जात असताना शंकरला गजराने बघितलं. तो महादेवाचं दर्शन करून कुठे सभामंडपात येतो ना येतो तोच गजरा त्याच्यासमोर आली. मंद स्मित करत त्याला म्हणाली, थांब की जरा देवदर्शन करून येते. शंकरला थांबायलाच लागलं. 7-8 मिनटं ती गाभाऱ्यातून बाहेर आलीच नाही. ती जवळ येताच तो म्हणला, एवढा वेळ देवाला कावटाळून बसली होती का? देवाला नाही रे बाबा, मंदिर प्रदक्षिणा घालू चल. गजरा हसत म्हणाली, तू कधी आली सासरून? चालू लागल्यावर शंकरने विचारलं, काल दुपारी आले. येणार नव्हते पण तुझ्या लग्नासाठी यायला लागलं. काय येणार नव्हती? आईबापाला म्हणले होते लग्न मोडा. त्यांनी जो मानलं नाही. त्याचा राग काय मनातनं जात नव्हता. अगं पण तुझा नवरा रूपाने बरा वाटला. रूपापेक्षा गुण चांगले असायला लागते. बातमी खरी आहे म्हणायची. खोटी असती तर नांदूरपर्यंत आलीच नसती. महिनाभर होती की तू सासरी. विषयाला वाचा नाही फोडली का? नाही, प्रयत्न केला पण उपयोग नाही झाला. त्याने मला धमकी दिली. लग्नच करायचं नव्हतं ना मग त्याने. अरे अधूनमधून हौस भागवण्यासाठी केलंय. मामा मामींना सांगितलं का? सांगितलं. काय म्हणले? काय म्हणतील? बसले तोंड आवळून. तो नालायक मध्यस्थाबरोबर भांडलाय. मग शंकर जास्त खोलात शिरला नाही. गजराबरोबर हळूहळू मंदिर प्रदक्षिणा घालायला लागला. 15-20 पावलं टाकल्यावर गजरा म्हणाली, मी नांदायला जाणार नाही. आईबाबाला परखड सांगितलंय. आणि तुझा नवरा न्यायला आला तर? पाटील सरपंचांना बोलून फैसला पाडल्याशिवाय आता मी तुला महागावला पाठवणार नाही असं बाबा रात्री म्हणले. तुझा नवरा 10 गावचं पाणी पिलाय. पाटील सरपंचाला गुंडाळायला कमी नाही करणार त्यो.
गोड बोलल, चुकलं म्हणल, आना भाका घेईन. आणखीन एखाद्या जत्रेनं देव म्हातारा नाही होणार. त्याचा राग रंग बघायला 8-15 दिवस जाईल. तुझं काय मत आहे? हे बघ, जवानी दिवाणी असते, चुका सगळ्यांच्याकडनं वाहतात. पण प्रश्न तुझ्या उभ्या आयुष्याचा आहे. त्याला एखादी संधी द्यायला हरकत नाही. त्याच्यासाठी मी रडत नाही बसणार शंकर. माझ्या रूपाकडे बघून तुझ्यासारखा कुणीही माझ्याशी पाठ लावायला तयार होईन. तुझ्या नशिबात काय आहे याचं उत्तर माझ्याकडं नाही बरं का गजरा. मी विचार केला शंकर, तुला मी कसल्या धर्मसंकटात नाही टाकणार. फक्त अवघड बरं का, म्हणजे सोप्या धर्मसंकटात टाकणारे मनकी. आणखीन चर्चा वाढवू नको. अगं तुझा नवरा गाजर पारखी आहे. तुझ्यासारखी लावण्यवती, त्याचा विषय माझ्या दृष्टीने जवळजवळ संपलाय. तुमच्या लग्नाचा मंडप इथं महादेवाच्या मंदिरापुढं घालायचा ना. बुंदी पण आज संध्याकाळी पाडायची. तू संध्याकाळी इकडे येणार असशील? यायलाच लागन. तुझी भेट घ्यायला मी रात्री 9 वाजता कवठीकडे येणार. काय बोलती? तुला मिठीत घ्यायची लय इच्छा आहे. हे सोपं धर्मसंकट नाही गाजरा. शंकर आवाक झाला होता. संकट गोड आहे. नवरा महागावात दिवसा ढावळ्या ओढ्या खेड्यात धमाल करतोय. माझ्या कपाळावरच्या कुकवाला त्याने पायदळी तोडवले. गळ्यातल्या मंगळसूत्राला काळीमा फासलाय. त्याच्यासाठी पतिव्रतेचा ठेंबा मी मिरवायचा का? वाममार्ग पत्करायला तुला कारण आहे का जरा? पण मला तू तुझ्या नवऱ्याच्या मार्गानं का चालायला सांगते? माझ्यात गुतू नको शंकर. गोदा माझी बहीण आहे. तिच्यासाठी मी तुला गुतवणार बी नाही. आपल्या दोघांची मी तात्पुरती सोय बघते. घरी चल, आई वाट बघत असन. नवरदेवाला गावरान तुपातले शेवया खायला घालायचे आहेत. तुझं तोंड गोड करायला पाहिजे. आणि तुझी ही धमाल आजपर्यंत तू थोड्या केल्या का? माझी धमाल तुला पुन्हा पुन्हा हवीशी वाटणारी आहे. ठीक आहे, फक्त एक बदल सुचवतो. कोणता? कवडीजवळ रोज कोणाची ना कोणाची भानगड असते. कवडीऐवजी कडजई मंदिराच्या मागं वडाचं झाड आहे. बरोबर 9 वाजता ये. चालन. दिवसभर गजरा शंकरच्या नजरेसमोर तरळत होती. शंकर तसा बिंदास्त होता, बेफिकीर होता. पण अशा प्रकारचा व्यभिचार करायचं आपलं वय नाही हे राहून राहून त्याच्या मनात येत होतं. हा असला प्रकार तोपर्यंत त्यांनी स्वप्नात सुद्धा अनुभवला नव्हता. पापपुण्यातला फरक त्याला उमजेन असा झाला होता. पापाच्या कल्पनेने एकीकडे मन हुरहुरत होतं, तर दुसरीकडे गजरासारखी रूपवती उपभोगायला मिळणार म्हणून त्याची काया रोमांचित होत होती. स्वतःच्या मनाची समजूत घालताना शंकर म्हणला, हे कलियुग आहे शंकर. सगळीकडे हेच आणि असंच चालले. पाप पुण्याच्या कल्पना लय गुळगुळीत झाल्यात. तुम्ही एकमेकांवर काय बळजबरी करायला निघाला नाही. तुमच्या दोघांच्या खुशीचा मामला आहे. गाजराचा नवरा खरोखर गाजर पारखी आहे. पण अशी लाख मोलाची केळीच्या गाभ्यासारखी दौलत सोडून उकिरडे फुकत बसलाय. तो लय मूर्ख असणार. रात्री 8 वाजता शंकर सगळ्यांच्या अगोदर जेवायला बसला. भूक पळून गेली होती, पण 4 घास खाणं भाग होतं. त्याची दिवसभर धावपळ चालू असल्यामुळे जेवायला वाढून माई त्याला म्हणाली, निवांत जेव. दिवसभराच्या धावाधावीनं थकला नाही वय तू? तुझ्यासाठी सून घरात आणायची माई. रामाने बापाच्या वाचनासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला. मी तुझ्या वाचनासाठी आयुष्यभर भोगणार. तुझ्या वाचनाला वाळ लावायची नाही म्हणून धावाधावी करतोय. मी काय तुझी वादी दुश्मन नाही पोरा. विषय चावून चौथा झालाय माई. माझ्या मनाचा, माझ्या भावनाचा तुम्ही विचारच नाही केला. बळच माझी मोठ बांधली. आयुष्यभर जळत कुडत राहायची माझ्यावर पाळी आणली. वास्तव स्वीकारायची आता मी माझ्या मनाने तयारी केली. त्रागा करून, आदळापट करून काय पदरात पडणार नाही. तुमचं समाधान झालं असणार म्हणून इथून पुढं हा विषय बंद. आणि हा विषय तू बी कधी उकरून नाही काढायचा. मनातल्या मनात हसत होता, पण शंकरनं गंभीरपणाचा आणला होता. वारं नसताना खळ्यातल्या वावडी उभं राहून तू मिरच्या उपटल्या हे न समजणे इतकी मी बी मूर्ख नाही पोरा. मला हरघडी डागण्या देण्यात तुला आसुरी आनंद मिळतोय माहिती की मला. माईसुद्धा गालात हसत म्हणाली, उगाच काडीचं कोल्लं करू नको माय. जाऊ दे पाठायचं नाही तुला. शांतपणे जेव म्हण. सगळी शांतता बिघडून टाकली तू. शंकरने त्यानंतर शब्दही उच्चारला नाही. ताटातलं भराभरा संपवलं, हात धुतले. तो उठला. माईने विचारलं, महादेव मंदिराकडे जाणार असशील? काय काम?
तुझ्या बापाला जेवायची आठवण राहिली नसन त्याला म्हणावं जेवण करून जा. मी घराकडे येत असताना सोना मावशीकडे जाताना दिसले आबा. तिकडं काय मी जाऊ शकणार नाही, आपोआप येतीन दावणीला. पुढचं बोलू नको, पुढच्यावरच बोलायचं असतं, मागच्यावर बोलणं नको वाटतंय. जा बाबा तू, दिवसभराच्या कलकलाटानं डोकं झालंय बधीर, सोयीचं बोलायची तुझ्यापुढं काही सोयच नाही. शंकर अंगणात गेला. सुंदर 2 मैत्रिणींच्या बरोबर हातानं मेहंदीचं नक्षीकाम करत बसली होती. त्याने विचारलं, कोणची नक्षी काढताय पोरी हो? कुत्र्या मांजराची कळवण चालल्यासारखी दिसती. दिसू दे, तुला नाही काढायची का मेहंदी? नाही नाही बायानो नको, तुमची मेहंदी बघून गोदी मांडवत पायसुद्धा ठेवणार नाही. मग काय बिनबायकोची वरात मिरवू का? तुला दुसरीकडे काय काम नाही का भाऊ? खरे, बरी आठवण करून दिली, येतो तासाभराने मेहंदी काढायला. थोडा टाईमपास केल्यामुळे 9 वाजायला आले होते. ओढ्याकडच्या पायवाटेनं तो सरळ कडजाई मंदिरामागच्या वडाकडे गेला. गजरा त्याच्या आधीच तिथे येऊन बसली होती. तिच्याजवळ बसत त्याने विचारलं, कधी आले? झाले असतील 7-8 मिनटं. तू नव्हता त्यामुळे इथं भीती वाटायला लागली. अगं भीती वाटण्यासारखं काय नाही इथं. वडाव शेकड्याने वाटवागळी आहेत. माणसांना खात नाहीत ती. शंकर तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढत म्हणाला, उरकून घे पडदिशी, मी मंदिरात जाते म्हणून आईला सांगून आली. अगं पण माझा पहिलाच अनुभव आहे हा. अंधारात काय दिसणार तुला शंकर? मी डोळ्याले नाही, हाताने बघणार आहे. त्या अर्ध्या पाऊण तासात दोघांनी खूप धमाल केली. तृप्ती झाल्यावर त्याचे हात तिच्या अंग प्रत्यंगावरनं फिरायचे थांबले. त्याच्या कमरेभोवतीची मिठी सैल न करता गजरा म्हणाली, पुढच्या सोमवारी 8 वाजताच इथे येऊ. सोमवारी? आजच्यासारखी? पण अगोदर महादेवाच्या मंदिरात भेटू आपण. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित धमाल ही कादंबरी. आज या कादंबरीचा 10वा भाग आपण ऐकलात. 11वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्ता वरती जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. नमस्कार.